रात्रीचा 7-12. There you go. लॉक झाले तर कोणी गेलं असेल? कोणी आहे का? योगा, ए छाया, सिद्ध्या, आदित्य, आदी. दौलत असेल का? ए दौलत, यार कोणीच नाहीये. कोणी लॉक केलं असेल? छायाला फोन लावतो. यार कोणी लॉक केलं असेल दार. आणि लॉक केलं असेल ना, आय स्वेअर. हॅलो हॅलो छाया. हा बोल ना संचिता. ऐक ना, तू जाताना लॉक केलं होतंस का दार? अगं नाही, मी उघडच ठेवून आले होते. का, काय झालं? काय माहिती, दारच नाही ओपन होत आहे. ऐक ना, योगिताला विचार ना, तिनं लॉक केलं होतं का? अगं ती पण नाही म्हणते. हा, लॉक कोणी केलं दार? बरं ऐक ना संचिता, तू दौलत नाही तर सिद्धार्थला फोन करतेस का? इथे कॅफे मध्ये अगं खूप गडबड चालू आहे, मी तुला नंतर करते. बरं ठीक आहे. दौलत अरे उचल, याचं काय? उचलत नाहीये. सिद्ध्याला लावते, तू तरी उचलेला. ह्याचा एंगेज लागतोय, कोणाशी बोलतोय काय माहिती. मी आदित्यला लावतोय. रिंग होतोय याचा तरी. काय करते तरी उघडतोय का? काय झालं? केव्हाची दार वाजवते यार. त्याला फोन लावते पण हा उचलत नाहीये. एक मिनिट, मला रिंग ऐकू येते. आधी केव्हापासून कॉल करतेय मी, उचलता नाही येत तुला? आणि कधीपासून मी दार वाजवते, ऐकू येत नाहीये का तुला? दार उघडायचंय ते. मला ऐकू येतंय, पण माझं पण दार लॉक झालंय. काय? तुझा पण लॉक झालाय? नाहीतर काय. सिद्ध्या आणि दौलत कुठे आहेत? फोन पण नाही उचलत आहेत. दौलत डॉक्युमेंट आणायला गेलाय आणि सिद्ध्या आपला हॉस्पिटलला. छायाला बोलवलं असतं रे, पण कॅफेवरती खूप रश आहे म्हणतीये. काय करायचं आता आपण? तो ट्रॅप मूवी बघितलाय का? ट्रॅप्ड? हा हो. हे काय? त्यात नाही का तो राजकुमार राव काय करतो, एका ठिकाणी अडकून पडतो आणि त्यानंतर मग तिकडेच खातो पितो, सगळं तिकडेच करतो आणि खूप दिवस तिकडेच राहतो. आपण पण त्याची प्रॅक्टिस करू. तू काय 15-20 मिनिटात थकलास? मूर्ख आहेस का रे थोडा? आता उठून असंच बसायचंय का? तू मूर्ख आहेस. तुझ्याकडे संडास बाथरूम तरी मी इकडे करू सगळं. सी, तुला काय
करायचं ते कर, मी जाऊन आवरून येते. मी पण राजकुमारराव कसा झोपू शकेल याची प्रॅक्टिस करतोय. हो कर. काका कॉफी मिळेल का? थोडा वेळ लागेल. ठीक आहे. हो डॉक्टर साहेब या इकडं. आला का नाईट शिफ्ट करून? हो आलो बाबा. दवल्या तू इथं काय करतो? अरे ते वकील साहेबांनी एक डॉक्युमेंट पोहोचवायला पाठवलं होतं. तो माणूस जाणार होता लवकर म्हणून गेलो होतो सकाळी सकाळी. आणि इथं काय चहा प्यायला आपण नेहमीच असतो, तुला माहिती. बाकी काय का असं ना जाऊल्या, पण तुझ्यात खरंच एक चांगला बदल घडलेला. रविवारच्या दिवशी पण तू असं काम करतोयस ना, हे बघून खरंच खूप छान वाटतं. कसे माहिती का सिद्ध्या, गेले काही दिवस आहे का नाही माझ्या डोक्यात एक सतत विचार येतो. आबांना दिलेला शब्द पूर्ण करायचा. आबांनी का नाही आजपर्यंत मला न मागता सगळे दिले, मग मला काय जाते त्यांचा एक शब्द पूर्ण करायला. वा रे पठ्ठ्या वा. हे असं जर स्पिरिट दाखवलंस ना, 100% सगळे सब्जेक्ट काढशील बघ. फक्त आता तो जोश कायम टिकवून ठेव. मडक माझे पण कमी दिवस राहिले इंटर्नशिपचे. मी पण विचार करतोय हॉस्टेलवर जायचा. का? तिथं बंगल्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही काही प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये, पण कसं त्या वातावरणात राहिलं की बरं असतं रे. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात, पण तिथं राहिलं ना, मित्रांच्यात राहिलं की लक्षात येतात त्या थोड्या थोड्या तरी गोष्टी. असं असेल तर विचार कर बाबा. आणि इंटर्नशिप पूर्ण झाली की पुण्याला जायचा विचार करतोय पीजीच्या अभ्यासासाठी. तिकडे पण वातावरण का? नाही नाही विचार कर बाबा, तसं काय असेल तर. नाही ना एवढे मिस कॉल कुणाचे? मोबाईल सायलेंट कधी गेला काय माहिती. अरे आद्याचे आणि त्या संचिताचे मिस कॉल आहेत. तुझा मोबाईल चेक कर बरं, तुला आलाय का फोन? अरे मला पण मिस कॉल पडलेत. संचिताचे 3, आद्याचे 5. फोन कर फोन कर संचिताला कर, मी आद्याला केलाय. स्विच ऑफ येतोय. फोन उचलणं झालाय, बहुतेक आंघोळीला बिंगोळीला गेला असेल. मला वाटतंय त्यांना चहा बरोबर काहीतरी खायचं असेल म्हणून फोन करत असतील. दादा क्रीम रोल आहे ना, जाताना क्रीम रोल घेऊन जाऊ. थँक्यू. संचिता, तुझ्याकडे पाणी आहे का? बाथरूमच्या नळाला असेल. आपल्याला एक दिवस ते पाणी पण प्यावं लागू शकतं यार. हे? बघितलंस, तरी पण राजकुमारच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीच नाहीये. तू जरा शांत बसशील का प्लीज? दौला आला वाटतं. दौलत, ए दौलत ऐक ना. ए दौल्या, 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 ए दौल्या. आधी अरे माईंच्या रूम मधून आवाज येतोय रे. हे, मला पण आवाज आला. कोण आहे? तू गॅलरीत ये, तू गॅलरीत ये. हा, आले आले. बापरे. कोण असेल माईंच्या रूम मध्ये? मी माईंच्या गॅलरीत जाऊन बघतो. ओके.
मला ना वैताग आलाय आता. माणूस कोण असेल यार? नाही माहिती, मला भीती पण वाटते. तर दौल्या येतोय ना सिद्धा येतोय, कोणीच येत नाहीये यार. दरवाजा लॉक आहे, आधी फोन पण बंद आहेत सगळ्यांचे. हळू. काय कोणी कळतंय, कोणी नाही का रे इथे? अरे सावकाश जरा. हे दौल्याला आला दौल्याला दौलत आला. दौल्याला. अरे कुठं थांब ना आधी. आणि आम्हाला एक अंदाज झाला की तो माणूस गेलाय. पण त्याने कुलूप कसं लावलं? म्हणजे किल्ली कुठून आली असेल त्याच्याकडे? आणि मुळात चोरीला गेलंय काय हे समजण्यासाठी माईंच्या रूम मध्ये असतं काय हेच माहित नाही आपल्याला. म्हणजे जो माणूस आला त्यानेच दोन्ही दारांना कड्या घातल्या का? नाही, काय झालं माहितीये का, आम्ही दोघं बाहेर आलो, बाहेरून कडी लावली आणि मग भिंतीत नाक घुसलो. योगिता परत मस्करी करतोय माझी. थांबा रे, मुळात आपल्या घरी कोणीतरी येतं, माईंच्या रूम मध्ये जातं आणि पुन्हा व्यवस्थित लॉक लावून निघूनही जातं. ही गोष्ट साधी नाहीये. मला काय वाटतं, माहित तर नसतं त्याला त्याचा ड्रायव्हर आला असेल. माई अशा लपत छपत येऊन कडी लावून का जातील? हे त्यांचं घर आहे, यायचंच असेल ते बिंदास्तपणे येऊन जातील ना. हे सिद्धे, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, हे घर माईंचं नाही, गुंडाप्पा जाधवच्या नावावर आहे. 1 मिनिट. गुंडप्पा तर येऊन गेला नसेल ना? कारण त्या दिवशी त्यांना मी न सांगता त्यांनी गाडी इथे थांबवली होती, बरोबर घरासमोर. आणि घर त्यांच्या नावावर आहे म्हणजे घराचा कोपरा आणि कोपरा त्यांना माहिती असणार. तोच तर येऊन गेला नसेल ना? आद्या, तुला कोणच दिसलं नाही का? मला पत्र्यावर चढून बघत बसलाय, तुला बघता आलं नाही त्या माणसाला? दौल्या मला दिसला, पण म्हणजे माईंच्या गॅलरीत मी होतो ना, तर एक माणूस दिसला मला की जो काहीतरी ठेवतो त्या कपाटामध्ये. त्याने कपाट बंद केलं आणि त्याला कळालं की कोणतरी बाहेर आपल्याला बघतंय. त्याने झपकन असा तो पडदा लावून घेतला. मला सुचलंच नाही यार, आता बाहेर जाऊन कोण बघणार ना की तो माणूस कोण होता ते. हे असलं सगळं सुचायला डोक्यातून पहिला तो ट्रॅप्ड मला राजकुमार राव निघायला पाहिजे ना. हा, एकतर दाराला कड्या आहेत बाहेरून आणि हा एन्जॉय करतोय लॉक होणं. त्यावेळेस मला जे योग्य वाटलं ते मी केलं. गप्प बस. बरं ते सगळं जाऊ दे, मला असं वाटतंय आपण हे सगळं माईंच्या कानावर घातलं पाहिजे. अगं मी तेच सांगितलं दौलतला दुपारी की आपण माईंना फोन लावूयात आणि हा सगळं सांगूयात जे काही घडलंय ते. तो मला म्हणाला की योगिता आणि छायाला येऊ देत पहिलं, त्यांना सांगूयात आणि आपण बोलूयात आणि निर्णय घेऊयात. सगळ्यांना समजणं गरजेचंच होतं. आता आपण या निर्णयापर्यंत पोहोचलोय तर मला वाटतं आपण एकदा माईंशी फोनवर बोललं पाहिजे. हो, मी करते. हॅलो, हां माई, कामात आहात का? जरा बोलायचं होतं. नाही बोल. माई ॲक्च्युली नेहमीप्रमाणे मी आणि छाया कॅफेला गेलो होतो. दौल्या पण घरी नव्हता आणि सिद्ध्या पण बाहेर गेला होता. आणि संडे असल्यामुळे संचिता आणि आद्या पण घरीच होते, जरा झोपले होते उशिरापर्यंत. बर. तर झालं असं की आपल्या घरी कोणीतरी घुसलं होतं माई. आणि मुलांची रूम आणि मुलींची रूम ना त्यांनी अशी बाहेरून कडी लावून लॉक केली होती. आणि तो व्यक्ती तुमच्या रूममध्ये गेला, कुलूप वगैरे फोडलं नाही, किल्लीने तुमच्या रूममध्ये गेला आणि परत व्यवस्थित लॉक लावून निघूनही गेला. बाकी घरातलं काही नेलंय का? नाही अगं, घरातलं असं काही गेलं नाहीये, पण तुझी रूम ओपन केली होती ना, मग तुझ्या रूम मधलं काहीतरी चोरी झाली असणार. मी आले की बघेल, तुम्ही नका लक्ष देऊ. माई ऐक ना, म्हणजे आम्ही पोलिसात जाऊन कंप्लेंट करू का? तुला वेळ नसेल तर? नाही, नको नको, पोलिसात वगैरे नको जाऊ. मी घरी आले की पाहते. आणि सगळ्यांना सांगून ठेव, पुन्हा असं काही घडलं तर बाकी कुणाला सांगू नका. काही घरातल्या घरातच ठेव. मी माझ्या पद्धतीने बघेन, तुम्ही नका लक्ष देऊ, ठीक आहे? हां, हो हो, ठीक आहे माई. मला ना माईंचं वागणंच कळत नाहीये. एरवी त्यांच्या रूमच्या बाहेर कोणी फिरलेलं पण त्यांना आवडत नाही. आणि आज एवढी मोठी गोष्ट घडली, मग माई काहीच कशी बोलत नाहीयेत. मला काय वाटते, माई जरी ही गोष्ट सिरियसली घेत नसल्या ना, तरी पण आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्या माणसाला आहे ना शोधून काढलं पाहिजे.
हॅलो माई. हा मी तुम्ही सांगितलंय तिकडं तो पेनड्राईव्ह आणि फाईल ठेवली. नाही नाही मी दारांना कड्या पण लावल्या होत्या, कुणी बघू नये म्हणून. नाही नाही कुणी बघितलं नाही, मी पटकन ठेवून बाहेर पडलो तिथून. हा कुलूप पण लावलाय. हो हो नाही पण तो पेनड्राईव्ह आहे कशाचा? हां हां कळलं कळलं. नाही नाही लवकर उरकून टाकूयात ना. हां ठेवतो माई ठेवतो.